नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. हे आपण 2 किलो कैऱ्या अशा छान अशा बारीक फोडी आपण कापून घेतलेल्या आहेत आणि चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर आपण हे सुती कपड्यावर सुकायला टाकलं आहे. तर हे असं आहे बघा, काहीसुद्धा याच्यामध्ये पाणी नाही, एकदम सुकलेले आहेत. तर आपण आज छानपैकी असं गावाकडच्या पद्धतीनं आपण लोणचं बनवणार आहे, खार. तर आता ह्या कैऱ्या आपण एका टोपल्यात टाकून घेऊ. तर असं आपल्याला मोठं टोपलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे फोडी टाकून घ्यायच्यात छान अशा. सगळ्यात अगोदर आता आपण याला मोहरी लावून घेणार आहे. तर ही मी 1.5 वाटी मोहरी अशी छान भाजून घेतली होती आणि मिक्सरवर थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे, ती आपण टाकणार आहे याच्यामध्ये. याच्यानंतर टाकू आपण मीठ टाकायचे. 1 किलोला 3 टेबलस्पून या प्रमाणामध्ये 6 टेबलस्पून आपण मीठ घेतलेलं आहे. याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट. लाल तिखट पण त्याच प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. हे लाल तिखट आमचं घरी बनवलेलं लाल तिखट आहे. बघा किती एकदम लाल भडक आहे. तर हे आपण टाकून घेऊ. तुम्हाला मसाले जर ऑर्डर करायचे असतील आमचं काळं तिखट, लाल तिखट, तर खाली स्क्रीनच्या खाली जो नंबर दिसते त्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. आम्ही एकदम ताज्या पद्धतीनं आणि निवडक मसाल्यामध्ये आम्ही बनवतो. तर ऑर्डर करून बघा. त्याच्यानंतर आपण टाकू आता हळद याच्यात. तर आपण मीठ आणि तिखट जेवढं टाकले त्याच्या अर्ध म्हणजे 3 टेबलस्पून आपण हे हळद टाकून घेऊ आणि आता याला छान एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण फोडीला लागलं पाहिजे. हाताने करायचं मिक्स. तर मी हाताने पूर्ण आता चोळून घेते याला. एकदम सोप्या पद्धतीनं परंतु अतिशय चविष्ट आणि एकदम 1-2 वर्षे टिकणारं असं हे आपलं लोणचं आहे गावाकडच्या पद्धतीने. एकदम सोपी पद्धत, काही मसाले वगैरे मी काही वापरणार नाही. आणि लोणचं कधी पण जूनमध्ये घातलं ना तर वर्षभर छान टिकलं जातं. थोडीशी गरमी कमी होते आणि त्या वेळामध्ये टाकलं म्हणजे थोडंसं थंड ह्याच्यामध्ये आपलं लोणचं चांगलं मुरतं पण आणि टिकतं पण. तर ह्या अशा पद्धतीनं आपण पूर्ण सगळ्या फोडीला हे असं चोळून आपल्याला घ्यायचं आहे. तर हे आपण बरणी घेतलेली आहे, छान एकदम उन्हामध्ये कडक अशी सुकवलेली आहे, एकदम स्वच्छ अशी. आणि हे आपण मिक्स करून ठेवलेलं चांगलं 2 तास आपण याच्यामध्ये मुरू दिले. तर आता थोडंसं आता ओलसर झालेलं आहे आता हे बघा. तर आता आपण हे टाकून घेऊ बरणीमध्ये लगेच. तर भरून घेते मी याच्यामध्ये आता अशा पद्धतीनं पूर्ण लोणचा भरून घेते याच्यात. तर ह्या अशा पद्धतीनं आपण लोणचं टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर आता ह्याला ना आपण असं एवढी जागा थोडी शिल्लक पण ठेवायची जेणेकरून आपल्याला हे हलवता येईल लोणचं, कारण हलवणं हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे लोणच्याचा. तर आता आपल्याला याच्यामध्ये तेल आत्ताच टाकायचं नाही, 2-3 दिवसानंतर आपण तेल टाकणार आहे. ते पण शेंगदाण्याचं टाकायचं. तर ते तेल पण आपल्याला छान कडकडीत गरम करून नंतर टाकायचं आहे, थंड झाल्यानंतर. तर आता आपण ह्याला झाकून ठेवून देऊ आपण. थंड ठिकाणी ठेवायचं आणि दररोज ह्याला हलवायचं, सकाळ संध्याकाळ हलवायचं. तोपर्यंत मग याच्यामध्ये छान असं पाणी पण सुटतं, जरा ओलसर होतं आणि नंतर आपण याच्यामध्ये टाकू परत तेल. तर नंतर मी तुम्हाला 2-3 दिवसांनी दाखवते. घेतलेलं आहे. त्या अशा पद्धतीनं जर लोणचं केलं तर एकदम वर्षभर ह्या लोणच्याला काहीच होत नाही. तर मी 2 किलो तेल घेतलेलं आहे. तर आता याच्यामधलं अर्धं तेल मी याच्यामध्ये टाकणार आहे. चांगलं एकदम थंड करून घ्यायचं आहे. 1 ते 2 तास लागले मला हे थंड करायला. आता याच्यामध्ये घेते टाकून.
अशा पद्धतीनं पूर्ण आपले लोणच्याचे फोडे एकदम तेलामध्ये असे बुडून जातील इतपत तेल ओतायचं, कारण तेलामुळे लोणचं खराब होत नाही. त्याच्यामुळं बघा आता पूर्ण खाली आहे आता लोणच्याच्या फोडी. बघा हे अशा पद्धतीनं. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी आंब्याच्या लोणच्याची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि ह्याला पण एक बरणी आणतो कोणती तर.